सांगितलं ओरिएंटेशन काय असतं या ऑर्बिटल्सचं डिफरंट असतं. तर ह्या 3 ऑर्बिटल्स आहेत, त्या 3 ऑर्बिटल्सला आपण काय म्हणतो, px py आणि pz. आता ह्यांना जी नावं दिलेली आहेत px py pz हे कशाच्या आधारावर दिलेले आहेत, तर त्या कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग प्रेझेंट आहेत. जर आपण म्हणलं हा ऍक्सिस x आहे, हा y आहे आणि हा z आहे, तर जे px ऑर्बिटल असतं ते काय असतं, अलॉंग x ऍक्सिस असतं. त्याला आपण काय म्हणणार, px ऑर्बिटल. जे ऑर्बिटल y ऍक्सिसच्या डिरेक्शनने असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, py ऑर्बिटल. आणि जे ऑर्बिटल z ऍक्सिसच्या अलॉंग असणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, हे pz ऑर्बिटल. मग या तीनही ऑर्बिटल्स मधल्या कोणत्याही ऑर्बिटलच्या व्हॅल्यू काय असू शकतात, -1, 0 आणि +1. -1 ला कन्सिडरेबल ह्या 3 पैकी कोणतंही एक ऑर्बिटल येऊ शकतं, 0 ला हे कोणतंही येऊ शकतं आणि +1 ला कोणतंही येऊ शकतं. आपण असं नाही म्हणू शकत की -1 आहे ते px असेल, 0 आहे ते py असेल किंवा +1 आहे ते pz ऑर्बिटल प्रेझेंट असेल. मग आपण काय सांगतोय, मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय सांगतोय, ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल्स इन स्पेस. स्पेसमध्ये त्या ऑर्बिटल्सचं ओरिएंटेशन काय असेल हे सांगण्याचं काम कोण करतोय, हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर करतोय. नेक्स्ट पॉईंट बघा, ही जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे म्हणजे आपण इथं काढल्याची जर +1 व्हॅल्यू किंवा इन जनरल बघितलं तर आपण काय म्हणतोय, ही +L व्हॅल्यू. ही कधी असते, जेव्हा त्या ऑर्बिटलची डिरेक्शन आहे ती अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड असेल. याचा अर्थ काय, मॅग्नेटिक फील्ड सपोज या डिरेक्शनने अप्लाय केलेलं असेल, अपवर्ड डिरेक्शननी, आणि जर हे ऑर्बिटल पण सेम त्याच डिरेक्शननी ओरिएंट झालं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला व्हॅल्यू काय दिलेली आहे, +L वाली व्हॅल्यू दिलेली आहे. आणि जर मॅग्नेटिक फील्ड अपवर्ड डिरेक्शनने असेल आणि ओरिएंटेशन ऑर्बिटलचं काय असेल, अपोजिट डिरेक्शनने असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो, -L च्या व्हॅल्यू यूज करतो. हा आपण लास्ट पॉईंट बघितला. आता नेक्स्ट बघा, फॉर L 2L+1 व्हॅल्यूज ऑफ M. म्हणजे काय, M च्या आपण किती व्हॅल्यू काढू शकतो हे कशावरती डिपेंड आहे, L ची व्हॅल्यू काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. L ची व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली तर 2 × 1 2 + 1 टोटल व्हॅल्यू येतात 3. मग त्या 3 व्हॅल्यू कोणत्या आहेत, एक -1 0 आणि तिसरी +1. आपण कसं काढलं, टोटल M च्या व्हॅल्यू किती असतील L च्या व्हॅल्यू वरून काढलं. L ची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केली. 2 × L ची व्हॅल्यू p ऑर्बिटल साठी आपण 3p साठी करतोय. p ऑर्बिटल साठी 1 आहे, 1 × 2 2 आलं, 2 + 1 3 आलं. म्हणजे किती M च्या व्हॅल्यू असतील तर 3 असतील. याचा अर्थ काय, 3p मध्ये आपल्याला 3 ऑर्बिटल सेम एनर्जीच्या दिसतील. आपण काय केलं, त्याच्यावरून आपण 3 व्हॅल्यू कोणत्याला काढलं, -1 0 +1 कुठून कुठपर्यंत आहेत, -L to +L.